शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण शिमला मिरचीमध्ये, तुम्हाला याच्यापूर्वी टोमॅटोमध्ये, साध्या मिरचीमध्ये असतील किंवा इतर द्राक्ष बागेमध्ये बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिले होते. आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा की आपल्याकडे यावर्षी पाऊस थोडा लेट झाला. जून महिना तुमचा पाऊस नसताना आज जुलै महिन्यामध्ये कुठेतरी पावसाला सुरुवात चांगली होईल आणि त्या अपेक्षेने कुठेतरी 2-3 दिवसापासून पाऊस व्हायला सुरुवात पण झाली. आणि याच्यानंतर कामकाज करत असताना आपल्याला नक्कीच मिरची पिकामध्ये, शिमला पिकामध्ये येणाऱ्या अडचणी, मग त्याच्यामध्ये तुमची फुलगळ असेल, करप्याचा प्रादुर्भाव असेल, त्याचबरोबर व्हायरसचा प्रादुर्भाव असेल, याच्यापासून आपण कसं संरक्षण करू शकतो या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझे नाव रामदास मारुती गांगुर्डे, मोबाईल नंबर 9657395328. बरं, तुम्ही मागच्या 2 वर्षापासून डॉक्टर अग्रवालांचं मार्गदर्शन घेता? हो बरोबर. हो. काय मागच्या वर्षी काय अनुभव वाटला? एकंदरीत खूपच छान रिझल्ट वाटला आणि उत्पादन पण खूप छान निघलं बरोबर. मागच्या वर्षी. म्हणून यावर्षी परत आम्ही मिरचीचा पण प्लॉट पण वाढवलेला आहे. बरोबर, म्हणजे मागच्या वर्षी जेवढा होता त्याच्यापेक्षा त्याच्या डबल केलेला आहे. बरं, आता मिरची जर बघितली तर अतिशय सुंदर प्लॉट आहे. बरोबर. हो, शेड्यूलचं फॉलोअप कम्प्लीट एकदम 100% फॉलो. बरोबर. हो, ओके. व्हिजिटला आपले सर पण हो सर, 10 दिवसानं 10-12 दिवसानं येतात. पण येत. हो ठीक. आता लक्षात घ्या, कामकाज करताना आपल्याला या स्टेजला आल्यानंतर म्हणजे साधारणतः 30 दिवसाचा प्लॉट असेल, हो आहे ना? हो 30 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपल्याला कळी सेटिंगचा सर्वात महत्त्वाचे 2 फवारण्या असणार आहेत. कारण त्या जर घेतल्या तर आपल्याला कुठेही कळी पिवळी पडणं, त्याची फुलगळ होणं, याची कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला घ्यायची. आता पहिली फवारणी घेत असताना हे 2 लिटर पाण्याचं प्रमाण असेल, व्यवस्थित कव्हरेज घेऊन आपल्याला फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणीमध्ये तुम्हाला कॅल्शियम गोल्ड घ्यायचे 250 मिली. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी आहे. कॅल्शियम गोल्ड घ्यायचे आपल्याला 250 मिली. त्यासोबत बोरॉन घ्यायचे 100 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला कळी सेटिंगसाठी आपण जी फवारणी घेतो त्याच्यामध्ये कॅल्वॉन ॲग्रोचं टेकमोर घ्यायचं 250 मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक आपण रोको 250 ग्रॅम. अशा पद्धतीची एक फवारणी आपण जर करून घेतली तर आपल्याला कळी सेटिंग अतिशय चांगल्या पद्धतीची होईल. यानंतर आपण दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. ही फवारणी घेत असताना आपल्याला 04932 घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. ICL कंपनीची ग्रेड आहे. 04932 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. आपण वाढीची अवस्था बघून, पाण्याची व्यवस्था बघून आपण त्याचं प्रमाण 750 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. मग 04932 आपण 500 ते 750 ग्रॅमपर्यंत घ्यायचे. बोरॉन परत एकदा 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आपल्याला घ्यायचे. त्यासोबत आपल्याला कॉस्मिक्रॉप सायन्सचं प्रोनेट घ्यायचं आपल्याला 500 मिली आणि त्यासोबत एक बुरशीनाशक आपल्याला ब्लॅक स्पॉट घ्यायचं 500 ग्रॅम. ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच कळी सेटिंग, फुलांची संख्या आणि फुटवा याच्यामध्ये आपल्याला चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. आता हे 2 फवारण्या झाल्या. या 2 फवारण्यानंतर आपण थ्रिप्ससाठी सुद्धा आपल्याला 2 महत्त्वपूर्ण फवारण्या या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला घ्यायची. पहिली फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी एक्सपोनस घ्यायचे साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 17 ml ते 24 ml पर्यंत. लक्षात घ्या, हे योग्य प्रमाण आपण आपली अवस्था बघून आपल्याला घ्यायचे. 17 ml पासून 24 ml पर्यंत आपल्याला एक्सपोनस घ्यायचे. त्यासोबत आपल्याला धनकीर्ती कंपनीचं बायो 909, लक्षात घ्या, धनकीर्ती कंपनीचं बायो 909 आपल्याला घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 250 ml. अशा पद्धतीची जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल, याच्यापासून चांगलं संरक्षण त्या ठिकाणी मिळेल. यानंतर आपण परत 2 ते 3 दिवसाच्या अंतराने आपल्याला एक फवारणी घ्यायची. ती आपल्याला फवारणी घ्यायची व्हायरस यासाठी. आता व्हायरससाठी फवारणी घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं झिंक स्टार 250 मिली. नेचर ॲग्रोचा झिंक स्टार घ्यायचा आपल्याला 250 मिली. त्यासोबत आपल्याला ताक घ्यायचं 2 लिटर. त्यासोबत आपल्याला अँटीऑक्सिडंट घ्यायचं 200 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक एंट्रोकॉल आपल्याला 500 ग्रॅम. अशा पद्धतीची एक फवारणी करून घ्यायची. या फवारणी केल्यानंतर आपल्याला व्हायरस असेल, थ्रिप्स असेल, त्याचबरोबर इतरत्र आपण जो फुटवा, फुलकळीचा जे आपण म्हणतो ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपल्याला पानांची काळोखी राहिली पाहिजे, पानांच्या वाट्या व्हायला नको, अतिशय चांगल्या पद्धतीचं पान रुंद त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, आपलं आवरेज चांगलं निघालं पाहिजे. यासाठी आपल्याला परत एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये कोजेन घ्यायचे 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, एंट्राकॉल 500 ग्रॅम किंवा Z78 500 ग्रॅम. अशी एक फवारणी केली तर आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. आता लक्षात घ्या, सर्व करत असताना आपल्याला मध्यंतरी पाऊस झाला. पावसानंतर बऱ्याच वेळेस करप्याचा प्रादुर्भाव होतो, जांतोचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. अशा वेळेस आपण 2 फवारण्या करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिप्टोसायक्लिन घ्यायचे 24 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला कोसाईड घ्यायचे 200 ग्रॅम. अशा पद्धतीची एक फवारणी आपण करून घ्यायची. ही फवारणी झाली परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला स्कोअर घ्यायचं 100 मिली. ही सुद्धा फवारणी अतिशय महत्त्वपूर्ण असेल. स्कोअर घ्यायचा आपल्याला 100 मिली. त्यासोबत आपल्याला स्पॉट किलर घ्यायचं आहे 400 मिली. 200 लिटर पाण्याच्या प्रमाणामध्ये या 2 जर फवारण्या घेतल्या तर आपल्याला जांतो असेल, करपा असेल, याचा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. एकच लक्षात घ्या, आपल्याकडे
सायंकाळी पाऊस झाल्यानंतर सकाळी आपल्याला कमीत कमी त्याच्यावरती सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात पडण्याच्या अगोदर जर आपण फवारण्या केल्या तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. आपल्याकडे सूर्यप्रकाश चांगला असेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशकची फवारणी करून घ्या, आंतरप्रवाही कीटकनाशकची फवारणी करा. ज्यावेळेस आपल्याकडे ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट फंगिसाईड असेल किंवा कॉन्टॅक्ट कीटकनाशकची फवारणी आपल्याला करणं गरजेची राहील. अशा पद्धतीचं नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून 2 डोस फार महत्त्वपूर्ण असतील. या स्टेजला आल्यानंतर 30 ते 35 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, फुटवा चांगला होतोय, कांड्यातील अंतर आपल्याला कमी राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला बायर कंपनीचा प्लॅनोफिक्स एकरी साधारणतः 100 ते 150 मिलीपर्यंत ड्रिपचा डोस असेल, अतिशय महत्त्वपूर्ण डोस असेल. प्लॅनोफिक्स आपल्याला घ्यायचे 100 ते 150 मिली. त्यासोबत आपल्याला कॉस्मोक्रॉप सायन्स एक्सेल घ्यायचे 1 लिटर आणि त्यासोबत हायड्रोस्पीड आपल्याला घ्यायचे 5 किलो. अशा पद्धतीचा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे. हा डोस झाला, याच्यानंतर 4 ते 5 दिवस जाऊ द्या. बऱ्याच वेळेस शिमला मिरचीमध्ये खोडाला बऱ्याच वेळेस अडचणी येतात, मग त्याच्यामध्ये तुम्हाला निमॅटोडचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपली वाढ खुंटते आणि 30 ते 40% आपली उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. त्यासाठी आपल्याला दुसरा डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या डोसमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण डोस असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा डिकॅडीज घ्यायचा आहे एकरी 500 ग्रॅम. लक्षात घ्या, एकदम महत्त्वपूर्ण डोस आहे. हा डोस दिल्यानंतर आपल्याला कीटकांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला त्याच्यापासून कमी होईल. जमिनीमध्ये असणारा निमॅटोडचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होईल. यासाठी आपल्याला डिकॅडीज घ्यायचं एकरी 500 ग्रॅम. डिकॅडीज सोबत आपल्याला एक्सपर्ट ड्रीप एकरी साधारणतः 1 ते 1.5 लिटरपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपटेक चांगल्या पद्धतीचं राहील. आणि त्यासोबत आपल्याला 250 ग्रॅम युरिया घ्यायचा आहे. लक्षात घ्या, हा डोस सोडत असताना हे तीनही घटक अतिशय महत्त्वपूर्ण असतील. युरिया घ्यायचा आहे आपल्याला साधारणतः 250 ग्रॅम एकरसाठीचं प्रमाण आहे. त्यासोबत आपल्याला एक्सपर्ट ड्रीप घ्यायचं आहे 1.5 ते 2 लिटरपर्यंत. त्यासोबत आपल्याला डिकॅडीज घ्यायचं आहे 500 ग्रॅम. अशा पद्धतीचा एक डोस आपण जर दिला तर आपल्याला मिरची निरोगी आणि अतिशय चांगल्या पद्धतीची मिरची त्या ठिकाणी तयार होईल आणि उत्पन्नामध्ये 100% आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळेल. हेच करत असताना आज शेतकरी बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे प्लॉट रजिस्टर करतात. शिमला मिरची असेल, साधी मिरची असेल, टोमॅटोमध्ये असतील, शेकडो शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केले आणि त्याचा चांगला अनुभव घेऊन चांगलं उत्पादन घेऊन आजही आपल्याला सपोर्ट त्यांचा आहे आणि आपणही शेतकऱ्यांना अशाच पद्धतीचं कामकाज कायमस्वरूपी आपण देणार आहोत. आता याच्यानंतर जेही शेतकरी प्लॉट रजिस्टर करत असतील त्या शेतकऱ्यांसाठी ऑफिसचे नंबर सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 98 34 25 22 14, 91 68 000, 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर विचारत चला. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ देतो, मग तुमचं इन्स्टा आयडी असेल, फेसबुक पेज असेल, यूट्यूब चॅनल असेल, या कुठल्याही चॅनलवरती जाऊन आपण व्हिडिओ बघू शकता. हेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.